तर जेव्हा आपण जीवन समजून घ्यायचा प्रयत्न करतो तेव्हा वास्तव पाहतो. वास्तव जसं आहे तसं, जसं घडलंय तसं, ज्याचे आपण बनलो तसं, ज्याचे आपल्यावर संस्कार आहेत तसं. आणि ते अगदी जन्मापासूनचे संस्कार आपल्यावर आहे. आपल्याला वाटतं ते गेलं, बालपण गेलं. बालपण गेलेलं नसतं. बालपण गेलेलं असते, पण संस्कार पुढे नवीन नवीन रूपात नवीन नवीन परिणाम घेऊन, कारण संस्कार हे मज्जासंस्थेचं जाळं आहे. ते आपला मेंदूत आणि संपूर्ण शरीरात जी मज्जासंस्था आहे त्याच्यातलं जे मज्जासंस्थांचं जाळं आहे, मज्जासंस्था ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. आणि त्याच्यामध्ये संस्कारांच्या बीजातून अनेक परत उपसंस्कार जणू काय निर्माण होतात. संस्कार संस्कार नवीन संस्कारांना जन्म देतात. म्हणजे एक कृती अनेक कृतींना जन्म देते. ज्याला आपण काय म्हणतो, विस्तार होतो. जसं आपण समजा एक म्हणजे व्यसनासारखंच आहे. म्हणजे एकदा तंबाखू खाल्ली का परत तो दोनदा खातो, तीनदा खातो, मग शंभरदा खातो, मग हजारदा खातो आणि आयुष्यभर खात राहतो. तसं संस्कार एकदा सुरू झालं म्हणजे समजा एक एक काही कृती केली की तीच कृती परत ती रिपीट होते. परत दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, हजारदा रिपीट होऊ शकते. आणि ते चालूच राहतं. आता हे जन्म पुनर्जन्म ह्याच्यावरच आहे सगळं हे. कर्म पुनर्भव, कर्म पुनर्भव, कर्माचा परिणाम, परिणाम परत कर्म बनतं, कारण बनतं, परत नवीन कर्म, परत म्हणजे किंवा असं एकच नाही, ते असं ते फाटे फुटतात त्याला. फाटे. जसं आता बीज बीज टाकलं का अंकुर, अंकुराला खाली मूळ पण आहे आणि वर रूट आणि शूट काय म्हणतात, वर काय आहे त्याला, आपण अंकुर पण फुटतो आणि खाली मूळ पण फुटतंय त्याला. आणि मुळं पण अशी किती किती असतात मुळं. आता एखादं झाड जेव्हा आपण बाहेर पाहतो, काढ. हम्म. पडतं, एखादं झाड जेव्हा पडतं तेव्हा ते केवढं मोठं त्याचा विस्तार असतो खाली मुळाचा. आणि वर त्याचा किती विस्तार असतो. बीज एकच असतं. ते तुकारामाचं मला अभंग तो आठवतो मला. आधी बीज एकले, बीज अंकुरले, रोप वाढले. आणि मग ते त्याचं पुढं विस्तार करतात, तर म्हणे ते एवढं वाढतंय ते. तर असंच आहे जीवनाचं पण. एक एक बीज पडतं संस्कारांचं. आई वडिलांच्या संबंधातून निर्माण झालेलं बीज, झायगोट काय म्हणतात, स्पर्म, ओव्हम आणि झायगोट. ते बीज आणि ते बीजाची गर्भाशयातली वाढ, आणि ती वाढ होता होता आपलं हे तयार झालेलं शरीर, आणि शरीराचा जन्म आणि जन्माची वाढ, आणि ते चालूच आहे ते. तर हे असं असं जीवनाचा विस्तार जो चालू चालू आहे, तर हा संस्कारांचा विस्तार आहे हा. आणि हे अविद्येत होतं, परत अज्ञानात होतं. मला नाही माहिती का, आपल्याला नाही माहिती का. आपण फक्त आहोत एवढंच कळतं, पण कसे आहोत, का आहोत, आणि काय चाललंय याचं काहीच माहिती नसतं. त्याला अविद्या म्हटलेलं आहे. त्याला अज्ञान म्हटलेलं आहे. त्याला भान नसलेली अवस्था म्हटलेलं आहे. सती नसलेली अवस्था म्हटलेली आहे. अनकॉन्शियस म्हटलेलं आहे. अनकॉन्शियस अस्तित्व फार मोठं असतं, अजागृत अस्तित्व, जे माहीत नाही, कळत नाही. कळतं ते फार थोडं असतं. आपल्याला थोडंसं कळालं तर आपल्याला वाटतं फार कळालं आपल्याला. नाही, फार थोडं कळतं आपल्याला. 10-20% पण जीवन आपल्याला कळत नाही. ते पण फार झालं. सगळं अंधारातच आहे. पण परिणाम भोगतो आपण. आणि ते परिणाम जनरली दुःख असतात, यातना. म्हणून दुःख सत्य आहे. बुद्ध जे म्हणतात ना, दुःख सत्य आहे, तेच सत्य आहे. आणि दुःख हे अंधारातून आले, पुढं अविद्येतून पुढे आलेलं आहे. पण त्याचं भान नसल्यामुळे भ्रम असतो. माणसाला जीवनाचा एक अविद्येमुळे, अज्ञानामुळं
भ्रम असतो, भ्रमातून अहंकार असतो, सत्काय दृष्टी असते. काल आपण जशी चर्चा केली, नेहमीच करतो आपण. ते जीवनाचं भान नसल्यामुळे हे सगळं यातना, दुःख, टेन्शन, प्रेशर, चिंता, अस्थिरता, अस्वस्थता, भीती, असुरक्षितता, एकटेपणा. आणि मरायचं नाही परत. आपले प्रयत्न कशासाठी चाललेले असतात? मला मरायचं नाही, म्हणजे मला वाचवायचंय. प्रत्येक मनुष्य, प्रत्येक प्राणी मात्र काय करतो? प्रत्येक जीव काय करतो? स्वतःला वाचवायला पाहतो. मला मरायचं नाही, मला जगायचंय. आणि मेल्याशिवाय राहत नाही. ज्यांच्याबद्दल मी आता मागाशी बोललो, ती आई गेली, ते वडीलही गेले, त्या दोन्ही आत्या गेल्या, ते आजोबाही गेले. ते मिलिटरीत होते, तेही गेले. ते तर परत ते वेड लागून गेले. तिसरी आत्या, त्यांची पत्नी, म्हणजे वडिलांची तिसरी, ती आरुजी, जिला वडील घाबराय, जिच्याबद्दल परत चिंता असायची, हिचा नवरा आर्मीत गेला तर परत ही परत आपल्याला सांभाळावं लागेल. कारण वडिलांना दुसरा भाऊ नव्हता. मग ते सगळं यांच्याकडे. आणि वडिलांमध्ये कर्तव्य बुद्धी होती, तो त्यांचा चांगुलपणा होता, त्यामुळे ते सगळे अंगावर घ्यायचे. एका बहिणीची तर 3 मुलं शिकवली, 2 मुली, एक मुलगा. तो मुलगा, ते त्याचे वडील आणि आजोबा एक दिवसाच्या अंतराने गेले. ते ते खूप हम्म. श्रीमंत होते मुंबईमध्ये, काही सावकारकी करायचे काय ते. परंतु ते व्यसनाधीन, बाकी सगळ्या याच्यात ते ते त्यांना ते त्यांच्या त्या, काय त्यांचं कर्म जे असेल, कर्मविपाक, आपण परवा चर्चा करत होतो. तर त्यांचे वडील आणि आजोबा, आधी वडील गेले आणि मग आजोबा गेले, एक दिवसाच्या अंतराने गेले. आणि हे पोरके झाले, 3 जण, 2 मुली आणि एक बहिणीची. आणि ती बहीण पण थोडीशी व्हिमजिकल होती अशी. हे सगळं वडिलांनी स्वतःवर घेतलं, स्वतः त्यांना सांभाळलं. तसा तो मुलगा शेवटी ट्रेजरी ऑफिसर होता, नगर जिल्ह्याचा, नगर कलेक्टर ऑफिसमध्ये ट्रेजरी ऑफिसर होता तो शेवटी. त्याच्या काय डोक्यावर परिणाम, म्हणजे त्याच्या याच्यावर, मेंदूवर काय परिणाम झाला, तो विस्मृतीत गेला आणि तोही गेला. सगळे सगळे गेले. आता सगळे गेले, टोटली. माणसं जातात, याचं भान आलं पाहिजे. तर सती याच्यातून निराशा निर्माण होण्याची शक्यता असते. याच्यातून असा विचार केला की माणसाला, अरे काय काय अभद्र विचार करतो, काय दळभद्री विचार आहे. पण ते सत्य आहे. बुद्ध तर जणू काय असं मुद्दा म्हणतो, दळभद्रीच विचार करा, कारण ते सत्य आहे. ते जरी पटत नसलं तरी ते सत्य आहे. पण हे सत्य लक्षात घेतलं तर जाग येते, माणूस सतीमध्ये येतो, भानावर येतो, मग भ्रमातून मोकळा होतो. आणि जर खरंच कळालं जीवन, तर अहंकारातून मोकळा होतो. मग मी माझं असं काही ते राहत नाही. म्हणजे ते एकदम जात नाही, ते हळूहळू हळू ते कमी होतं. तर हाच निब्बाणाचा आणि विमुक्तीचा प्रवास आहे हा. व्यवहार तर जगायचाच असतो, जगायचं असतंच, पण मरायचं पण असतंय, हे पण लक्षात घ्यावं लागतं. समजा म्हणतो, नाही 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 नाही, आपल्याला मरायचं नाही, आपल्याला असंच राहायचं, तर भ्रम आहे. कारण जीवन आपला स्वतःशी संपर्कच नाही, असं त्याचा अर्थ सरळ आहे. आपला आपल्याशी संपर्क नाही. आणि का संपर्क नाही?
अविद्या, अज्ञान, सती नसलेली अवस्था, भान नसलेली अवस्था. म्हणून आपण कायेत उतरतो, जाणीवा, चित्त, मनोधम्म जे काही चाललंय आतल्या अंधारात, अनकॉन्शियस मध्ये, अजागृतीमध्ये, ते सगळं आपल्याला लक्षात आलं पाहिजे. सगळं नाही येणार लक्षात, सगळं येऊ शकत नाही. कारण हे संस्कारांचं जाळं जे आहे हे फार खोलात आहे आणि अज्ञात आहे. बुद्धानं जे एका याच्यात सांगितलंय की हे मुठभर अशी जंगलात, आता ते जंगलाशी त्यांचा जास्त संपर्क होता, निसर्गाशी आणि जंगलाशी. तर जंगलातली अशी पानं त्यांनी अशी हातात घेतलीत आणि भिक्षूंना ते विचारतात का ही पानं जेवढी आहेत मुठीत, तेवढंच तुम्हाला मी सांगू शकतो. बाकी जे ही पानं ज्या झाडांची आहेत, ज्या जंगलातली आहेत, ते अज्ञात आहे, ते फार मोठं आहे ते. फक्त एवढंच आपल्याला समजू शकतं आणि हे पण पूर्ण समजत नाही. तर हे अं, संस्कारांचं जे जाळ आहे, जे इथून मागे मागे आहे, तर ते सगळं कळणं शक्यच नाही. पण किमान या जीवनातलं तरी आपल्याला लक्षात येऊ शकतं. ते सगळं लक्षात येणार नाही, जेवढं लक्षात येऊ शकतं. पण ते लक्षात येवो नाही तर नाही येवो, आपल्याला दुःखमुक्तीसाठी प्रयत्न करणं आणि त्या आत्मभावातून, मी भावातून, सत्कार दृष्टीतून त्या मोकळं होणं. आणि सत्कार दृष्टीला जन्म देणारे म्हणजे मीपणाला जन्म देणारी जी अविद्या आहे, जो जे अज्ञान आहे, अंधकार आहे, जी भान नसलेली अवस्था आहे, सती नसलेली अवस्था आहे, हा प्रॉब्लेम सोडावा लागतो. तो प्रॉब्लेम सोडवला की मग बाकी सगळं ते जे काही नैसर्गिक पद्धतीने होतं ते होतं, त्याचा परिणाम निब्बाणच आहे, दुःखमुक्तीचा आहे. आणि हे फार तसं गुंतागुंतीचं काम आहे. परंतु गुंतागुंत डोक्यात घेऊन गुंतागुंत सुटत नाही. गुंतागुंत डोक्यात घेऊन गुंतागुंत सुटत नाही. गुंतागुंतीतूनच चित्ताची मुक्ती केली पाहिजे. जसं आपण परवा पाहिलं ना की हातात ग्लास आहे दारूचा ग्लास आहे आणि ही दारू मला सोडत नाही. तो काय म्हणतो, ही दारू मला सोडत नाही. ही दारू मला सोडत नाही. आणि ही दारू का मला सोडत नाही? आता दारू हातात धरून, ग्लास हातात धरून तो विचार करतोय, ही दारू मला का सोडत नाही? काय आहे ही दारू? कुठून आली ही दारू? कोणी निर्माण केली ही दारू? किंवा कधी कधी म्हणते, ही दारू जर सरकारने बंद केली तर माझी दारू सुटल. आणि हातात ग्लास धरलाय, हे सरकारचा दोष आहे. हे जे दारू निर्माण करतात त्यांचा दोष आहे. हा अम, माझ्या मित्रांनी मला ह्या नादाला लावलं, त्यांचा दोष आहे. आणि यांनी ग्लास हातात धरलाय. तर काय करतो माणूस? सगळा दोष दुसऱ्याला देत बसतो, परिस्थितीला देत बसतो. आणि ग्लास स्वतःच हातात धरलाय. आणि परत चिंता असते, काही कधी सुटेल, ये लाल रंग कब मुझे छोडेगा, हे कधी सोडणार मला? आणि ग्लास स्वतःच प्रेम धरलाय. ते प्रेम एवढा नसेल सगळा विचार करत बसण्यापेक्षा, एवढे गुंतागुंतीचे विचार करत बसण्यापेक्षा सोडून द्या ना, टाकून द्या, सोडा. इतकं सोपं आहे ते. हे बाकीचं दारू कुणी निर्माण केली न कुठून आली न मित्रांनी हे केलं काय, धरलंय तर आपल्या चित्तानं, मनाने आणि हातानं, शरीराने ना. ज्याने धारण केलेलं आहे त्याच्याकडेच बघायचंय.
माग मागे नाही बघू शकत आपण, त्याचा त्याचा शोध घेऊ शकत नाही, अशक्य आहे. पुन्हा परत असा विचार कर का ही दारू कुणी निर्माण केली असेल बरं, मग तो खरा जबाबदार आहे. कुणाला सापडलं हे दारूचं? म्हणजे त्याचं डोकं फार चालतं, म्हणजे माणसाचं डोकं फार चालतं, आणि त्या डोक्याच्या डोकं चालल्यामुळं त्या विचाराच्या, भावनांच्या जंजाळामध्ये तो हरवलेला असतोय. आणि इकडं कृती अशी करतो का ते यातना निर्माण होतील. आणि दोष मात्र, विचार मात्र असा करतो का जणू काय मी जबाबदार नाही. माझं नाही, माझं काय नाही, मी काय, मी आपला, म्हणजे आपण फार भोळे बाबडे असं, किंवा आपण फार चांगले आहोत. आपण कुठे, लोकांनी दारू निर्माण केली, मित्र मला हे करतात असं का? किंवा आणखीन विचार, कुणी दारू निर्माण केली असेल बरं, अल्कोहोल कोणी निर्माण केला असेल, त्याच्यामुळे हे सगळं हे पितात लोक, आणि म्हणून मी पितो. पण मला ही सोडायची, आणि धरून ठेवलाय. तर सोपी कृती आहे, सोडा. जे धरलंय ते सोडा. आसक्ती आणि अनासक्तीमध्ये फार थोडा फरक आहे. आसक्ती म्हणजे धरून ठेवणं, अनासक्ती म्हणजे सोडून देणं. किती छोटी कृती आहे, परंतु ही कृती दिसायला छोटी आहे, परंतु या हाताला हातांच्या बोटाला, ह्या पकडीला धरायला लावणारं आपलं चित्त आहे, मन आहे. ती नर्वस सिस्टम आहे, ती मज्जासंस्था आहे, जी आपल्या हातातून ह्या बोटापर्यंत, म्हणजे याच्यामध्ये इच्छा आहे, तृष्णा आहेत, पण त्याचं मूळ जे आहे ते आपल्या चित्तामध्ये, मनामध्ये आहे. त्यामुळे हे सोडण्याची क्रिया ही बोटांकडून, हाताकडून नाही होत, मेंदूकडून आणि चित्ताकडून होते, विचाराकडून, चित्ताकडून होते. म्हणून मुळापर्यंत गेलं की मग हा हात गळून पडतो, मग ह्या तृष्णा गळून पडतात, आणि मुक्ती मिळते. नाहीतर मग आपण भ्रमात जगतो. आणि असा भ्रमात जगणारा भिक्षू सुद्धा असू शकतो. त्याला उद्देशूनच ही गाथा आहे, पुढची गाथा. धम्मपदातली जी पुढची गाथा आहे, पुढच्या दोन गाथा आहेत, आणि त्या आपण एकत्रित पाहणार आहोत. इंटरेस्टिंग आहे तो. असंतं भावनमिच्छेय पुरेखारं च भिक्खुषु आवासेषु च ईश्वरीयं पूजा परकुलेषु च ममेव कतं मय्यन्तु गिः पब्बजिता उभो ममे ममेवातीव सा अस्सु किच्चा किच्चेषु किस्मिचि इति बालस्य संकप्पो इच्छामानो च वढ्ढति. आता याचा जो काही अनुवाद आहे तो मी आधी वाचतो, आणि मग आपण त्याच्यात थोडंसं संशोधन करूया. मूर्ख व्यक्ती, म्हणजे आता बालवग्गो आहे त्यामुळे मूर्ख व्यक्ती म्हटलेला आहे. तर मूर्ख व्यक्ती, अज्ञानी व्यक्ती, अजागृत व्यक्ती, सती नसलेला व्यक्ती, हे सगळं याच्यामध्ये आलं बालमध्ये. हम्म. मूर्ख व्यक्ती जे प्रस्तुत नाही, म्हणजे जे योग्य नाही, त्याची कामना करतो, इच्छा करतो. भिक्षूंमध्ये, आता हे भिक्षूलाच उद्देशून ही गाथा असल्यामुळे तिथं असं म्हटलेलं, भिक्षूंमध्ये अग्र म्हणजे पुढं, म्हणजे भिक्खू संघामध्ये किंवा भिक्षूंमध्ये मी पुढं असलं पाहिजे असं याला वाटतं. भिक्षूंमध्ये पुढे राहू इच्छितो, बनू इच्छितो, म्हणजे त्यांच्यात पुढारी बनू इच्छितो भिक्षूंचा. मठ, आता मठ म्हणजे विहार, जे काय आहे, मठ आणि विहारांचा स्वामी होऊ इच्छितो, मालक होऊ इच्छितो.
आणि दुसऱ्यांच्या घरांमधून आदर, आता दुसऱ्यांच्या म्हणजे इथं उपासक, कारण भिक्षू आणि उपासक हे दोन गट केलेले आहेत ना. बरेच लोक तसा उल्लेख करतात, आम्ही भिक्षू आहोत आणि बाकी उपासक आहेत. तर दुसऱ्यांच्या म्हणजे उपासकांच्या, इतरांच्या. तर दुसऱ्यांच्या घरामधून आदर सत्कार मिळण्याची इच्छा बाळगतो. गृहस्थ आणि प्रव्रजित, आता इथं दोघंही, गृहस्थ आणि उपासक म्हणजे भिक्षू आणि उपासक, गृहस्थ आणि प्रव्रजित म्हणजे भिक्षू, अशा दोघांनीही मी जे करेल ते मानावे. कोणतंही जे काय कृत्य अपकृत्य म्हणजे चांगलं वाईट, केलेलं न केलेलं, चांगलं वाईट, कृत्य अपकृत्य म्हटलेलं आहे. पण खरं म्हणजे किच्च्या अकच्चेसु म्हणजे केलेलं न केलेलं, जे काही करतो न करतो, हे सगळं माझ्यावर अवलंबून असावं, माझ्या म्हणण्याप्रमाणे चालावं. कुठं? गृहस्थामध्ये पण, उपासकांमध्ये पण आणि भिक्षूंमध्ये पण. असे संकल्प करणाऱ्या मूर्ख माणसाच्या इच्छा, म्हणजे इथं आता मूर्ख भिक्षूच्या इच्छा, कारण हे भिक्षूला धरून हा, भिक्षूला उद्देशून ही गाथा आहे. पण ही सगळ्यांना सगळ्यांना उद्देशून आहे. बुद्धांची शिकवण ही भिक्षूंसाठी नव्हतीच, 100%. ही सगळ्यांसाठी होती. तर असा संकल्प करणाऱ्या मूर्ख माणसाच्या इच्छा आणि अभिमान म्हणजे अहंकार, ज्याच्याविषयी आपण मगाशी चर्चा करत होतो, त्या मूर्ख माणसाच्या इच्छा आणि अभिमान बळावत जातात, बळावतात. अशा दोन गाथेंचा हा एकत्रित अर्थ आहे. आता आपण एक एक शब्द आपण थोडासा पाहू त्यातला, आणि ही गाथा आणखी नीट समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. आता इथं असंतंग शब्द आलेला आहे, तो हा चुकीचा आहे. तो असतंग आहे तो. मी पण पठण करताना असंतंग म्हटलो, पण तो असंतंग नाही, तो असतंग आहे. सत म्हणजे वास्तव, सत्य, आणि असतंग म्हणजे असत्य. आता काय काय अर्थ निघतोय आता? असतंग भावन मिच्छय, असतंग भावन विच्छय म्हणजे जे असत्य आहे, खोटं आहे, जे वास्तव नाही, त्याची तो भावना करतो. भावना करणं म्हणजे इच्छा धरणं. भव म्हणजे बनणे. तसं भाव, जे जे असत्य आहे त्याचीच इच्छा करतो. अं, पुरेखारंच भिक्खुसु, पुरेखा म्हणजे स्तुती करणे, किंवा मला पुरस्कार द्यावा, माझा आदर सत्कार करावा, मला मोठं म्हणावं, भिक्षूंनी मला मोठं म्हणावं, अशी तो अपेक्षा करतो. म्हणजे आदर सत्काराची अपेक्षा करतो. त्याच्यानंतर तो ज्या मठात राहतो किंवा ज्या विहारात राहतो, ते विहार, ते आवास, म्हणजे ते त्याचं घर आहे जणू काही, ते त्याचं निवासस्थान आहे, ते आवास आहे. तर तिथं माझं आवासेसु ईश्वर्य. आता ईश्वर्य म्हणजे त्याच्यात तो ऐश्वर्य पाहतोय, म्हणजे त्याला तो त्या विहाराला स्वतःची मालकी बनवून, माझ्या मालकीचं आहे. आणि असे भिक्षू असतात बघा, माझं विहार आहे हे, आणि मी चालवणार, मी म्हणेल तसंच इथं चालेल. तर तिथं त्याला ते ऐश्वर्य दिसतंय. म्हणजे ऍक्च्युली त्यांनी गृहत्याग जरी केलेला असला ना, तरी तो गृहत्याग, तो अनासक्त नाही झाला. त्यानं ते घर सोडलं आणि हे विहार धरलंय. तर दोन्हीकडे तर, तिकडं आसक्ती होती, इकडं पण आसक्ती आहे. तर आवासेसु ईश्वर्यं, ते जे विहार आहे, ते आवास आहे, तो जो आश्रम आहे असंही म्हटलेलं आहे, त्याच्यावर तो स्वामित्व गाजवतोय, म्हणजे मालकी गाजवतोय. त्याच्यात तो ऐश्वर्य पाहतोय. त्यानंतर पूजा परकोलेसु च, च म्हणजे आणि. तर पूजा म्हणजे त्याला पूजा करावी, माझी माझी पूजा करावी,
इतरांनी माझी भक्ती करावी, पूजा करावी. कुणी परकुलेसु. आता हे परकुलेसु म्हणजे अं, इतर कुळातले म्हणजेच उपासक, म्हणजे गृहस्थ. परकुलेसु म्हणजे गृहस्थ. पर म्हणजे इतर, बाहेरचे. कुल म्हणजे घर, म्हणजे अं, म्हणजे बाहेरचे लोक. बाहेरच्या लोकांनी माझी पूजा करावी. ममेव कथमञ्जन्तु. कथमय्यंतु. आता इकडे ह्या याच्यामध्ये ममेव कथमय्यंतु असा आलेला आहे. पण तो शब्द जो आहे, ममेव, आपण पाहूया एक एक करून. ममेव म्हणजे मलाच, म्हणजे माझच. कथमंजंतु, मी जे करतो तेच मानावं, मलाच मानावं. मीच जे किंवा जे काही मी करतो करत नाही, किंवा इतर जे काही करतात करत नाही. ममेव कथमयंतु. पुढचा शब्द त्यांनी आधी घेतला, परंतु समजा गिही. गिही म्हणजे गृही. अ, गिही पब्बजिता. गिही पब्बजिता उभो. गृही. गिही म्हणजे गृहस्थ, म्हणजे उपासक. आणि पब्बजिता म्हणजे प्रव्रजित, म्हणजे भिक्षू. जे गृहस्थ आहेत आणि प्रव्रजित आहेत. गिही पब्बजिता उभो म्हणजे दोघेही, दोन्ही. म्हणजे विहारातले म्हणजे भिक्षूंनी पण आणि गृहस्थांनी पण, म्हणजे उपासकांनी पण. ममेव तिवसा असू. माझच. माझच. माझ्यात. ममेव तिवसा म्हणजे माझ्याच वशमध्ये त्यांनी असावं, माझ्याच अधिकारात, माझ्याच काय म्हणतात, माझ्याप्रमाणे त्यांनी वागावं, माझ्याशी ते वश झाले पाहिजेत. माझा त्यांच्यावर प्रभाव पाहिजे. गृहस्थ आणि उपासक. उपासक आणि भिक्षू, ह्या दोन्हीवर ममेव तिवसा. तिवसा म्हणजे वश. वस म्हणजे वश असणे. अस्सु म्हणजे असावं. माझं माझ्याची ते वश असले पाहिजेत. म्हणजे माझं त्यांच्यावर आधिपत्य पाहिजे, माझी त्याच्यावर, माझ्या ते अधीन पाहिजेत. ममेव तिवसा अस्सु. किच्चा किच्चेसु किस्मिची. ते जे काही करतात करत नाहीत, ते सगळं माझ्या म्हणण्याप्रमाणे चाललं पाहिजे. म्हणजे भिक्षू सांगतात ना, हे करा ते करू नका, हे असं करा ते तसं करा, हे आणा ते आणा. सेवा करून घेतात, किंवा काही हे का अधिकारवाणी काही आदेश देतात आणि सल्ले देतात, हे करा ते करू नका, किंवा ही पूजा अशीच झाली पाहिजे, आणि पूजाला हे असंच साहित्य पाहिजे, आणि ते असंच पठण झालं पाहिजे, आणि ते असंच बसलं पाहिजे, आणि असंच वंदन केलं पाहिजे, आणि असंच आणि तसंच जे काही लोकांचं करणं न करणं आहे, ते सगळं माझ्या वशमध्ये असलं पाहिजे, माझ्या अधीन असलं पाहिजे. ममेव तिवसा असू. किच्च अकिच्चेसु किस्मिची. जे काही करायचंय न करायचंय, ते सगळं माझ्या अधीन असलं पाहिजे. इति बालस्य संकप्पो. हा बाल म्हणजे मूर्ख माणसाचा, म्हणजे इथं भिक्षूचा, हा मूर्खाचा संकल्प असतो. इति म्हणजे असा. बालस्य संकप्पो. बालाचा संकल्प असतो म्हणजे विचार असतो, असं त्याने ठरवलेलं असतं, असा त्याचा संकल्प असतो. म्हणजे संकल्प जो म्हणजे ठरवणं, आणि ठरवणं हे दृष्टीवर अवलंबून असतं अष्टांग मार्गानुसार. त्या दृष्टी म्हणजे त्याची समज अशी असते की हे सगळं माझ्या अधीन असलं पाहिजे. म्हणजे तो त्याचा जो मी आहे, त्याची जी सत्काय दृष्टी आहे, तर त्याप्रमाणे हा असा संकल्प त्याचा असतो. तर त्याला इथे बुद्धांनी
मूर्खाचा संकल्प म्हटलेला आहे, बालाचा संकल्प म्हटलेला आहे. आणि हा संकल्प, अशीच इच्छा तो धरतो. आणि अशीच इच्छा जर त्याने धरली तर ती वढतो. इच्छा मानोच वढती. ती इच्छा, तो मान, अभिमान त्या मूर्खाचा, त्या बालाचा वाढत जातो, वाढत राहतो. आणि तो त्याच्या पुढच्या दुःखाचं कारण बनतो. असा ह्या गाथेचा एकूण अर्थ निघतो. तर तसं एकदम सोपं आणि सरळ आहे, की जो बाल असतो, तो भिक्षू असो नाही तर उपासक असो, कोणी असो, कोणताही म्हणून, जो अज्ञानी असतो, जो भानावर नसतो, जागृत नसतो, तो जे जे होऊ शकत नाही असत, जे होऊ शकत नाही त्याची इच्छा धरतो. जसं आपण मगाशी म्हटलं की आपल्याला मरायचं नाही, पण मेल्याशिवाय आपण राहत नाही. मरण हे ठरलेलं आहे. आणि आपण म्हणतो नको नको. मग ती इच्छा जी आहे ही दुःख देणारी आहे. तर हे सत्य आहे, हे वास्तव आहे, हे स्वीकारावं लागतं. जो स्वीकारतो त्याला जीवनामध्ये जीवन जड नाही. मग जीवन दुःख नाही. कारण तो स्वीकारतो जीवन हे असंच आहे. जन्म, जरा, व्याधी, मरण, जन्म, म्हातारपण, आजार, मृत्यू, प्रियांचा वियोग, अप्रियांचा संयोग, मनासारखं न होणं, हे सगळं दुःख आहे. हे जीवनाचा गुणधर्म आहे. हे जो स्वीकारतो त्याला दुःख नसतं. आणि जो नाकारतो त्याला दुःख असतं. आणि जो नाकारतो तो बाल असतो. जो स्वीकारतो तो सतीमध्ये असतो, जागृत असतो, भानावर असतो. कारण त्याला जीवनाचा बोध होतो, बोधी मिळते. तर सरळ आहे, अगदी अर्थ आहे. पण जर तो बाल असेल तर मग तो, ते सगळं त्याला तो जे असत्य आहे त्याची तो भावना करतो, त्याची इच्छा करतो. तो जिथं राहतो म्हणजे त्याचं त्याचं घर, प्रॉपर्टी सगळंच आलं मग. भिक्षूचं विहार आहे, गृहस्थाची प्रॉपर्टी असते. भिक्षूंमध्ये मोठा व्हायला पाहतो, गृहस्थ समाजामध्ये मोठा व्हायला पाहतो, किंवा घरामध्ये मालकी गाजवायला पाहतो. प्रॉपर्टी, त्याचा आवाज, त्याचं घर येते, तो मालक समजतो. हे तो मालक असतो, त्याच्या नावावर घर असतं, त्याच्या नावावर असतं म्हणून तो कर भरतो, टॅक्स भरतो, कारण त्याच्या नावावर आहे. पण तो टॅक्स भरतो अं, कारण तो मालक असतो. पण तो मालक मनानं मालक असतो. ती प्रॉपर्टी एक सोय असते, ते कागदपत्र ही एक सोय असते. सरकार सरकारी नियमांशी तो बांधलेला असतो म्हणून तो कागद असतो. मालकी मालकी ते काय म्हणतात त्याला, तो सातबारा किंवा ते प्रॉपर्टी कार्ड आणि ते टॅक्स, ही सरकारी व्यवस्था आहे. म्हणजे ती मालकी सुद्धा सरकारचीच आहे. पण याला वाटतं मी अख्खा मालक आहे. पण त्यानं जर टॅक्स भरला नाही आणि तो टॅक्स जर अनेक वर्ष थकला तर सरकारला ती प्रॉपर्टी जप्त करण्याचा अधिकार असतो. जाते मालकी, जाते आणि सगळं जातं. मग ती प्रॉपर्टी विकून, त्याचा लिलाव करून, याचं जी काय थकबाकी आहे ती थकबाकी सरकार वसूल करतं. याचा अर्थ असा, आपण आपली प्रॉपर्टी समजतो, ही आपली प्रॉपर्टी नसते. ती आपल्याला जणू काही सरकारने आपल्याला भाड्यानं दिलेली आहे, असं म्हणू शकतो. जसं आपण भाडेकरू ठेवतो ना, तसं आपण सरकारचे भाडेकरू आहोत. म्हणून टॅक्स भरतो. कारण टॅक्स का भरतो? सरकार तुम्हाला पाणी देतं, सरकार तुम्हाला आरोग्याच्या सोयी देतं, सरकार तुम्हाला रस्ते देतं, सरकार तुम्हाला काय, आजकाल तर वृक्ष कर पण आहे. म्हणजे आपले वृक्ष वाचवण्याचा कर पण आपल्याकडून घेतला जातो. आपलं टॉयलेट बाथरूमला जाणं सुद्धा फुकट नसतं, त्याचा पण कर असतो. आणखीन शिक्षण कर वगैरे बरेच आपल्याला जे
तो ती जी नोटीस येते कॉर्पोरेशनची टॅक्सची, त्याच्यामध्ये बरेच कलम आहेत बघा. बरेच बरेच असे रकाने आहेत. तर ते सगळे कर, म्हणजे तेवढे कर आपण भरतो, म्हणजे आपण फुकट नाही जगत. फुकट नाही राहत. आपल्या घरात सुद्धा आपण फुकट नाही राहत. आपण सुद्धा जणू काही सरकारी भाडेकरू आहोत आपण. आपल्याला वाटतं आपण मालक आहोत 100%. ते हे वास्तव आहे. त्या भ्रमातून बाहेर यावं लागतं. अं, हे होड झालं थोडस. हॅलो. हॅलो. आवाज येतो? हा, आवाज बंद झाला. माझा येतो का आवाज? हो, हो येतोय. येतोय आवाज. पण हे बंद झालं, चित्र बंद झालंय. चित्र बंद झालंय. ठीक आहे, म्हणजे आपला विषय गाथेचा विषय पूर्ण झालेला आहे. आपण जो आता मालकीचा जो विचार करत होतो, तो मालकीचा विचार म्हणजे आवास. भिक्षूला जसं, भिक्षूची मालकी जशी विहारावर असते, तशी गृहस्थाची घरावर असते. परंतु त्याच्यामध्ये अज्ञान कसं भरलेलं आहे, ती गोष्ट आपण चर्चा करत होतो. आणि या ठिकाणी आता थांबलं पाहिजे, कारण हे चित्र बंद झालेलं आहे. माझा आवाज येतो? आवाज आवाज येतोय. कारण येतोय येतोय आवाज. हा, हम्म. कारण ते आता झूमचं हे आता, ते आता सांगायला लागलं तुम्हाला. आता तुमच्याकडून काहीतरी मला मिळालं पाहिजे. हम्म. त्याची फी आता जवळ आली की मग त्याची हे कमी करतो तो. सर्व्हिस कमी कर. मागच्या मागच्या महिन्यात पण असं झालं होतं, आठवतं असेल तुम्हाला. हॅलो. आवाज येतोय सर. हा, मागच्या महिन्यात पण असं झालं होतं, आठवत असेल तुम्हाला. हम्म. आणि आपले मीटिंग त्यावेळेला आपल्याला बंद करायला लागली होती. आता पण बंद करावी लागणार आहे, परंतु आता डायरेक्ट बंद करता येणार नाही. झूम मीटिंग नॉट रिस्पॉन्डिंग, गो वेट फॉर द. तर मी